हाय हॅलो नमस्कार, तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। आज मी तुम्हाला केळीच्या पुऱ्या करून दाखवणार आहे। त्यासाठी परात घेतली, त्याच्यात 1 चमचा रवा टाकला, जायफळ किसलं आणि थोडंसं पाणी रवा मुरण्यासाठी टाकलं। पाहू शकता तुम्ही। आता 1 चमचा साखर मिक्सरमध्ये टाकली आहे। त्याच्यासाठी मी 3 केळी घेतली आहेत आणि 3-4 विलायची घेतल्या आहेत। पाहू शकता तुम्ही, त्याच्यामध्येच टाकले आहेत मिक्सरमध्ये। आता ही 3 केळी मी छानपैकी, जास्त कच्ची पण नाही आणि जास्त पिकलेली पण नाही, मीडियममध्ये केळी घ्यायची पुऱ्या करण्यासाठी। पाहू शकता असे तुकडे करून टाकायचे। हे बघा, मिक्सरमध्ये काढून घेतलं, स्वादानुसार मीठ टाकलं आणि हे मिश्रण केळाचं त्यात ओतून घेतलं। पाहू शकता तुम्ही। आता त्यात मी पीठ टाकते आहे छानपैकी मळण्यासाठी। हे बघा, आता मी वेलचीचं आणि केळीचं होतं म्हणून थोडंसं मिक्सरमधून पाणी धुवून घेतलं आणि असं छानपैकी पीठ मळून घेतलं। पाहू शकता, जास्त कडकही नाही मळायचं आणि जास्त नरमही नाही मळायचं, मीडियममध्ये पीठ मळायचं छानपैकी। पाहू शकता। आता मी कढईमध्ये तेल ओतलं आहे गरम करण्यासाठी आणि हे मीडियम गॅसवर नाही तळायचं, फास्ट गॅसवरती छानपैकी पुऱ्या तळून घ्यायच्या, म्हणजे त्यात तेलकट होत नाहीत पुऱ्या। आता मी चपातीचा गोळा घेतला आहे। पाहू शकता, 3 पदर केले आहेत आणि आता लाटून घेत आहे। पाहू शकता तुम्ही। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा। हे पाहू शकता। आता छानपैकी अशा पुऱ्या काढल्या आहेत। तेल गरम आहे की नाही बघण्यासाठी मी त्यात थोडासा गोळा टाकला आहे। पाहू शकता किती छान पुऱ्या फुगून निघत आहेत। बघा, हा सोनेरी रंग साखर टाकल्यामुळे आलाय। नंतर छानपैकी मस्त मुरल्या ना दुसऱ्या दिवशी पुऱ्या की खूप टेस्टी लागतात या केळाच्या पुऱ्या। पाहू शकता। बघा, खूप छान फुगल्या होत्या आणि ह्याला मुरून द्यायच्या 2 दिवस। हे 5 ते 6 दिवस आरामशीर टिकतात। पाहू शकता तुम्ही किती छान पुऱ्या फुगल्या आहेत, मस्त तेलकट नव्हत्या झाल्या, काही नव्हत्या झाल्या। पाहू शकता, मी दाखवते बघा। अशा सर्व पुऱ्या मी करून घेतल्या छानपैकी। आता मी तुम्हाला तोडून दाखवत आहे पुरी। बघा, पदर बिदर किती छान निघालेत।